लक्ष द्या. आता पुढचं जोडाक्षर आहे. अक्षरांवरती काय द्यायचा? रफा. त्याला काय बोलतात? रफा. बोला मोठ्याने. रफा. आता सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवते. चुकलं तरी चालेल पण तुम्ही बोलायचं आहे. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला जोडाक्षर युक्त शब्द बोलता येणार नाही. तो चुकलं तरी चालेल, घाबरायचं नाही. आता इथे लक्ष द्या. हा रफार आहे. हा रफार म्हणजे हा र र र बोलताना र आणि लिहिताना काय करायचं? वरती रफार द्यायचं. आता बघा. सूर्य पर्व पूर्व गर्व सर्व. पुढचं वाच. वर्ग तर्क कर्क स्वर्ग स्वर्ग मर्म. आता लिहिताना कसं लिहायचं बघा. हा लिहिताना हा र लिहायचं नाही, तर या र च्या ऐवजी हा रफार द्यायचा. मग कोणत्या अक्षराला रफार द्यायचा? हा जो दुसरा अक्षर आहे त्या अक्षराला. आता बघा मी कसं लिहिते. सूर्य. मग सांगा मी आता कोणत्या अक्षराला रफार दिला? आता वाचताना कसं वाचणार? सूर्य. आता हा शब्द बघा. पर्व. रफार कुठे दिला? व वर. हा व चा रफार म्हणजे हा र वाचायचा. काय वाचायचा? पर्व. आता बघा. पूर्व. मी लिहिताना र लिहिलाय का? नाही लिहिला. मग तर र चा मी काय केलेला आहे? हा रफार लिहिलेला आहे. आता पुढे आहे गर्व. मग सांगा मला ह्याच्यात र कुठे गेला? र कुठे गेला? रफार मध्ये गेला. कुठे गेला? रफार. गर्व. पुढचा आहे सर्व. पुढे पुढचा आहे वर्ग. पुढचं तर्क. व्हेरी गुड. असं वाचायचं आहे. पुढे कर्क. लिहिताना र लिहायचा नाही पण बोलताना र बोलायचा. आता पुढे कर्कचा नाता आहे स्वर्ग. स्वर्ग. पुढे काय आहे? मर्म. मर्म. आता हे 10 शब्द आपण लिहिले. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा शब्द येतो का? सांगा मला. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा शब्द येतो? वर्ग. ओके नेक्स्ट. सांगा. तुम्ही सांगा. टर्व. ओके चालेल. नर्म. ओके. सर्व लिहिलाय आपण. थर्व. चालेल. अशा प्रकारचे जे रफारचे शब्द अशा प्रकारचे जे रफारचे शब्द असतात अशा पद्धतीने वाचायचे आणि लिहिताना अशा पद्धतीने लिहायचे. कळलं सगळ्यांना? तर ह्याचा आपल्याला काय करावं लागेल? प्रॅक्टिस, सराव करावी लागेल. जोपर्यंत आपण जोडा